नमस्कार. जय शंकर दत्तगुरू. वटपौर्णिमा, ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा सौभाग्यवतींचा अत्यंत आनंदाचा आणि मानाचा सण. यावर्षी वटपौर्णिमा दिनांक 21 जून 2024 रोजी येते आहे. पौर्णिमा प्रारंभ हा शुक्रवारी सकाळी 7:37 होतो आहे, तर शनिवारी सकाळी 6:31 पर्यंत ही पौर्णिमा असणार आहे. थोडक्यात काय तर पूर्ण दिवसभर आपण वटपौर्णिमेचे पूजन नक्कीच करू शकतो. तसं बघायला गेलं तर ह्या सणाला खूप सुंदर असं वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या नजरेतून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. परंतु अलीकडच्या काळामध्ये वटपौर्णिमा या सणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. त्याबद्दल न बोललेलंच बरं. ज्योतिष अभ्यासक या माध्यमातून मी वटपौर्णिमेच्या दिवशी बायका, सौभाग्यवती स्त्रिया ह्या परमेश्वराला अखंड सौभाग्य मागत असतात. वटपौर्णिमेचं पूजन आपण अवश्य करावं. आपापल्या पद्धतीनुसार, आपापल्या रूढी परंपरेनुसार हे पूजन केलं पाहिजे. परंतु हे पूजन करत असताना त्या पूजेचा अपमान होणार नाही याची काळजी नक्की घ्यावी. दागिने, साड्या, फोटो सेशन ह्या गोष्टी बाजूला ठेवून परिपूर्ण या निसर्गाला शरण गेलं पाहिजे. या निसर्गाचे आभार मानले पाहिजे. त्या वटवृक्षाखाली जो काही आपल्याला एनर्जी मिळत असते ती एनर्जी आपण घेतली पाहिजे. या गोष्टी लक्षात घेऊन पूजन केलं तर ते नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. पुढची 7 जन्म न मागता याच जन्मामध्ये आनंद आणि सुख मागितलं तर नक्कीच लाभ होणार आहे. असो, हा प्रत्येकाच्या नजरेतून असणारा दृष्टिकोन वेगवेगळा असणार आहे. आपण त्या पद्धतीने वटपौर्णिमा नक्कीच साजरी करा. परंतु या दिवशी आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला जर अखंड सौभाग्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर एक छोटासा आणि छान उपाय मी तुम्हाला सांगत आहे. आपली कुलदेवी, आपण ज्या कुळामध्ये लक्ष्मी म्हणून गेलेलो आहोत त्या कुलस्वामिनीला, त्या कुळाच्या कुलस्वामिनीला या मंगलदिनी जर कुंकवाचा अभिषेक केला आणि तिचं स्तवन, स्तुती, पठण केलं तर नक्कीच आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होणार आहे. शुक्रवार आहे, हा भगवतीचा वार आहे. या दिवशी आपण सौभाग्यवती स्त्रियांना सफेद मिठाई अवश्य खाऊ घाला. अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचा अत्तर टाकून स्नान या दिवशी अवश्य केलं गेलं पाहिजे. हे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या वास्तूमध्ये, घरामध्ये असणाऱ्या वयस्कर व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद द्या. घरातील छोट्या मुलांसोबत थोडी मजा मस्ती करावी. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवलं पाहिजे. त्यासोबतच पौर्णिमेचा परिपूर्ण चंद्राने बलयुक्त असणारा असा हा दिवस आपल्याला मिळत आहे. या दिवशी पौर्णिमेच्या रात्रीसुद्धा 11:11 चंद्राच्या प्रकाशामध्ये उभं राहून चंद्रासोबत त्राटक करणंसुद्धा आपल्या डोळ्यांसाठी लाभदायक ठरेल. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रबळ कमी आहे अशा व्यक्तीने 11:11 स्नान करून चंद्राला दूध आणि साखरेचा अर्घ्य देणं गरजेचं राहील. चंद्राला अर्घ्य देत ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शुक्र ग्रह आपल्याला आधिभौतिक सुख देतो आणि शुक्रवारी आलेली ही वटपौर्णिमा आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच अनेक उत्तम लाभ देणारी आहे. ज्याप्रमाणे वटपौर्णिमेला आपण सण साजरा करणारच आहोत, पण हा शुक्रवारी आलेला सण आहे तर कुलस्वामिनीचा उत्सव या दिवशी झालाच पाहिजे. भगवतीला सफेद मिठाई, खीर, त्यासोबत खिरीमध्ये केशर मिश्रित, वेलची मिश्रित दुधाचे पदार्थ या दिवशी आपण भगवतीला नैवेद्य म्हणून अवश्य दाखवू शकता. सौभाग्यवतीची ओटी भरू शकता. सौंदर्य प्रसाधने या दिवशी दान करू शकता. ज्या मुलांचे विवाह होत नाही आहे किंवा मुलामुलींचे विवाह होत नाही आहे किंवा ज्यांची झाली आहे परंतु वैवाहिक जीवनाचं सुख मिळत नाही आहे, अशा प्रत्येकाने कुठल्याही देवी मंदिरामध्ये जाऊन भगवतीला कुंकू अर्पण करायचं आहे आणि हातामध्ये 2 वेलची घेऊन ओम दुम दुर्गाय नमः ह्या मंत्राचा जप सुरू करायचा आहे. आणि हा जप रोज सलग 45 दिवस करणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाचं सुख प्राप्त व्हायला नक्कीच मदत होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरू.